मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राइब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे। आजची महत्त्वाची घडामोडी सादर। एकेरी गट आरक्षणावरील 30% भाडेवाढ रद्द। सविस्तर वृत्त सादर। राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार मुंबईतील चाकरमान्यांच्या भावना लक्षात घेता यंदा गौरी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमानी प्रवाशांच्या एकेरी गट आरक्षणावरील 30% भाडेवाढ मागे घेण्याचा महत्त्वाचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे। हा चाकरमान्यांसाठी घेतलेला निर्णय खूप लाभदायक व दिलासा देणारा आहे, असे परिवहन मंत्री श्री प्रतापजी सरनाईक यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना कळविले। महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला फायदा तोट्याचा विचार न करता दैनंदिन प्रवासाबरोबरच सण, यात्रा, उत्सव, लग्नकार्य यासाठी एसटी वेळेवर उपलब्ध करून दिली जाते। विशेषतः गणपती उत्सव, आषाढी यात्रा, होळीचा उत्सव यासाठी प्रवाशांच्या मागणीनुसार गट आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात बसेस उपलब्ध करून दिल्या जातात। प्रवासी केवळ एकेरी आरक्षण करीत असल्यामुळे परतीच्या प्रवासात एसटी बस मोकळ्या आणाव्या लागतात। त्याचा प्रचंड मोठा आर्थिक फटका एसटीला बसतो। सण उत्सवासाठी राज्यभरातील इतर ठिकाणाहून बसेस एकत्रित करून प्रवाशांना उपलब्ध करून दिलेल्या असतात, त्यामुळे स्थानिक पातळीवर बसेसची कमतरता निर्माण होते। हे लक्षात घेता हा तोटा आणखीन वाढला जाऊ शकतो, त्यामुळे तो काही प्रमाणात कमी करण्यासाठी एकेरी गट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांच्या तिकिटावर 30% भाडे वाढ करण्याचा निर्णय महामंडळाने नाईलाजाने घेतला होता। परंतु उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या सूचनेनुसार तसेच मुंबई व उपनगरातील मराठी चाकरमान्यांच्या भावना लक्षात घेता यंदा एकेरी गट आरक्षणावरील 30 भाडेवाढ रद्द करण्यात येत आहे। अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राइब करा व शेअर करा।